सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या सगळ्या अंगणवाड्या, शाळा आणि कॉलेजेसना आज सुटी। कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। सांगलीतल्या वाळवामधील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा। गावचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठा पाऊस, नदी नाल्यांना पूर, 4 गावांचा संपर्क तुटला, वाहतूकही खोळंबली। काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग। पंढरपूरच्या वीर धरणातनं पाण्याचा विसर्ग, अकलूसची नीरा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं दृश्य। खासदार छत्रपती शाहू महाराजांकडनं कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाहणी, आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावातल्या परिस्थितीचाही घेतला आढावा। नंदुरबार सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू। रेल्वे मार्गावर पाणी आणि मातीचा ढिगारा आल्यानं रेल्वे वाहतूक झाली होती ठप्प। छत्रपती संभाजीनगरमधल्या जायकवाडीमध्ये आता पाण्याची आवक वाढली। 4,925 क्युसेक्सनं आवक सुरू। धरणामध्ये 4.5% पाणी साठा। रायगडच्या नागोठण्यात झालेल्या पावसामध्ये अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान भरपाई मिळावी, व्यापाऱ्यांची मागणी। सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये गणपती घाटामध्ये पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती। सांगलीच्या कृष्णा नदी पात्राबाहेर मगरीचं दर्शन। नदीच्या काठावर राहणाऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन। अमरावतीच्या मेळघाटातल्या गडगा भांडूपच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या आळ्या, पालक संतप्त। वर्ध्याच्या आर्वीमध्ये बोगस खताचा साठा जप्त। पंचायत समितीच्या कृषी विभागाची कारवाई। 15 लाख रुपये किमतीचा साठा सील। नियमानुसार पुढची कारवाई होणार। अमरावतीमध्ये डीएपी खताच्या बॅगमध्ये माती। 5,400 बॅग्सची विक्री। शेतकऱ्यांची फसवणूक। पुण्याच्या रामा फर्टिकेम कंपनीच्या विकास नलावडे विरोधात गुन्हा दाखल। आषाढी यात्रेदरम्यान 9,53,000 विठ्ठल भक्तांनी केला एसटीतनं प्रवास। त्यामुळे एसटीला 28,92 लाखांचं उत्पन्न। आषाढी यात्रेमध्ये 10,88,000 भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन। विठुराया चरणी 8,34 लाखांचं दान। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती। वाशिम जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुन्हा मंजुरी मिळण्याच्या हालचालींना वेग। 2018-19ला पदभरती न केल्यानं समितीनं वैद्यकीय महाविद्यालय केलं होतं नामंजूर। सोलापुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन। कर्जमाफी न करता शेतकऱ्यांवर राज्य आणि केंद्र शासनानं अन्याय केल्याचा काँग्रेसचा आरोप। येवला तालुका काँग्रेस कमिटीचं तहसीलदारांना निवेदन। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी दिलं निवेदन, तर मागण्या मान्य न झाल्यास धरणं आंदोलन करणार, काँग्रेसचा इशारा। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन। शेतकऱ्यांना कर्जमाफी, वाशिममधील वैनगंगा नळगंगा या नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। यवतमाळमध्ये कंत्राटदारांचा अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षामध्ये ठिय्या। जिल्ह्यातल्या रस्ते आणि पुलांच्या कामाचे 550 कोटी रुपये शासनाकडे अडकल्याचा आरोप। हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा। अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसह सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावं यासाठी केलं आंदोलन। लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना भाजप युवा मोर्चाकडून अनोखा आहेर। कचऱ्याचा प्रश्न निकाली निघत नसल्याचं समोर आल्यानं भाजप आक्रमक। बेशर्माचं झाड आणि फुलं देत आयुक्तांचा निषेध। जालन्यामध्ये ज्ञानराधा क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांचा राजेश टोपेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा।
ठेवी परत करण्याची मागणी, मोर्चात अनेक ठेवीदारांचाही सहभाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये रील्स बनवण्यासाठी तरुणाची स्टंटबाजी, बिबट्याच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा तरुणाचा आगाऊपणा. सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातलं दृश्य. पालघरमध्ये वाढवण बंदर विरोधात आक्रमक झालेल्या संघटनांचं आंदोलन. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि JNPA यांची काढली अंत्ययात्रा. जालना पोलिसांकडनं मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 2 आरोपींना अटक, आरोपींकडनं 16 मोटरसायकल जप्त. चारित्र्यावर संशय घेत पतीनं पत्नीचा तलवारीनं कान कापला. भंडाऱ्यातल्या तुमसरच्या नवरगावमधली घटना. पतीला पोलिसांकडनं अटक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.